आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी दिलेली ऑर्डर न पाळण्याची हिंमत कशी झाली तुझी? काय काय तुझं प्लॅन काय होतं हे करण्यामागे? आपल्याला वाटलं होतं पोरी बदलल्यात तर मॅडमांची काय हरकत नाही, चांगल्याच मिठ्या मारत होत्या की त्या श्रावणीला लग्नात. मग असं अचानक काय झालं? असं का बोलताय बरं? काय गे दातकिळी का बसली तुझी? स्पीक अप. मॅडम, त्या श्रावणीला पाहून तर लय आनंद झाला होता. मला आनंद होतोय किंवा नाही होतोय ह्याच्याशी तुझा काही संबंध नाहीये. आम्ही दिलेली ऑर्डर तू का नाही पाळलीस? का नाही पूर्ण केलंस ते जे आम्ही तुला सांगितलं होतं ते सांग आधी. बोल. अहो मॅडम, अशा ओरडताय कशाला? गेलो होतो की आपण तुमच्या समोरच तिच्या खोलीत तिला आणायला, पण नंतर ती कुठून तरी गेली की खोलीमध्ये. आणि दोघी पण नंतर अशा एकमेकींसमोर आल्या. आपल्या काही कळण असं झालं ना, म्हणजे ही श्रावणी आहे की ही शनाया आहे काहीच कळत नव्हतं. बघा मॅडम, आपण खरं सांगतोय, आपण गेलो होतो, आपल्याला काही कळण असं झालं बास. उप्स. ओ माय गॉड, येस ऑफ कोर्स. पुअर तारा ना. कन्फ्यूज झालीस तू? तुला काही कळलंच नाही? अगं अगं ग संजय, काय रे तू तरी आम्हाला थांबवायचं ना. उगाच आम्ही तिच्यावर आरोप करतोय. ती बिचारी इनोसेंट तारा पाड्यावरची साधी भोळी मुलगी, इतकी साधी आहे ना ती, किती कन्फ्यूज झालीच असणार रे. आय एम शुअर असं शनाया समोर आली असणार, श्रावणी समोर आली असणार आणि तिला कळलंच नसणार की यशोधर मॅडमने नक्की काय ऑर्डर दिली होती, आपल्याला कोणाला बोल्यावर उभं करायचं होतं. आय एम सो सॉरी डार्लिंग. तुला माहितीये का ती इतकी भोळी आहे. पाड्यावर असताना नाही का आम्ही गेलो होतो तिच्याकडे, विनंती केली होती, हातपाय जोडले होते, आमच्या मुलाला बरं नाही, प्लीज चल आमच्या मुलाला मदत कर. नाही, काय कळतच नव्हतं तिला काय करायचं. जोपर्यंत आम्ही तिला हे नाही म्हटलं की आम्ही तुझी मदत करू, तुझ्या पाड्यातल्या लोकांची मदत करू, तोपर्यंत बदली नाही ती इनोसेंट तारा. काय ग? हा, आता सुद्धा कन्फ्युजन आहे का ग? नाही म्हणजे आम्हाला कळत नाहीये अचानक शनायाच्या जागी की नक्की तू ही मदत का केली असेल. श्रावणीबद्दल तुला ही आपुलकी का बरं वाटत असेल? कारण श्रावणीला तर तू अजिबात आवडत नाहीस. इनफॅक्ट शी हेट्स यू. यु नो, तिला तू नजरेसमोर पण नकोयस, मग तरी तू तिला मदत केलीस. आणि आम्हाला हे माहितीये फायद्याशिवाय तू कुणाचंच काम करत नाहीस. सो कुणाबरोबर सौदा केलास? कुणी काय देऊ केलंय तुला? हो मॅडम, कसले आरोप करताय? आपण ऐकून घेतोय म्हणून काय पण बोलाल वय? आणि कसली सौदेबाजी? हा, तुम्हाला काही माहिती नव्हतं वय तुमच्या पोराचं त्या श्रावणीवरच प्रेम आहे म्हणून? हे कसले आरोप करताय तुम्ही आपल्यावर? तुम्ही उलट्या काळजाच्या आहेत. नको तेव्हा माझी पोरं करत नाचत फिरता, आणि आज इथं पोराच्या संसाराची वेळ आली तर त्याच्याच संसाराचं वाटोळं करायला निघालात. खरं काय ते ऐकायचं? ऐकायचंय खरं काय ते? मॅडम, आपण त्यांच्या दोघांचं लग्न लावलंय आणि त्या बदल्यात आपल्याला समाधान मिळालंय. बस, आता तुम्हाला काय करायचंय ते करा. वाव, झालं शेवटी. खरं बोललीस तू, सत्य बोलून गेलीस तू. तुला वाटलं होतं आमच्या लक्षात येणार नाही, आम्हाला शंका होतीच. तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही? तिला वाटलं जरा काजळ लावलं, जरा वेगळे कपडे घातले, जरा गाऊनवर बोललो तर आम्हाला कळणार नाही. आम्ही यशोधरा सरनाईक आहोत. कुठलीही गोष्ट आमच्यापासून लपून राहत नाही. आराध्या, डू यू अंडरस्टँड? तुला काय वाटलं आम्ही तुला ओळखणार नाही? आम्हाला फसवणारी व्यक्ती अजून जन्माला यायची आहे. कबूल कर. आराध्यास ना तू बोल, सोडणार नाही आम्ही तुला. काय येडबीड लागलाय का मॅडम तुम्हाला? आपण तारा आहे. आजपर्यंत 1000 वेळा सांगून झालंय ना, तरी मी तेच. आराध्या तुमची वरती गेलीये म्हणून तुम्ही तिथं आपल्याला आणलंय. विसरलात की काय? का आणलंय माहिती नाही? आठवण करून देऊ. तुमचं ते पोरग येणं झालं आणि त्याला बरं करायला आपण इथं आलोय. विसरू नका. पण काय हो मॅडम, आज ते बरं होतंय, त्याला चांगलं वाटतंय हे बघून तुम्हाला आनंद झाला पाहिजे ना. पण नाही, आपण आराध्यासारखे का दिसतोय, तिच्यासारखे का बोलतोय हे बघून तुमचा चेहरा फार भीतीने पिवळा पडलाय. कशाला? याचा अर्थ
तुम्हीच तिला वरती पाठवली असेल. हाऊ डेअर यू, हाऊ डेअर यू. इथे आम्ही बोलवलंय म्हणून तू आली आहेस. एक तर आमचं ऐकत नाहीस आणि तोंड बोल करून आमच्याशी बोलतेस. तू असं ऐकणार नाहीस. आय विल शो यू युअर प्लेस. ए सटवे, माझ्या पोरीवर हात उचलते. तुझी हिम्मतच कशी झाली. हो, माझ्याकडे मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. अरे असं कसं काय? तुम्ही यशोधरा सरनाईकचं नाव घेतल्यावर तुम्हाला भीती का वाटते? मला सांगा, तुम्ही पत्रकार आहात ना, तुमचं काम आहे सत्य सगळ्यांसमोर आणणं. तुम्ही जसे घाबरलात तर कसं काय होईल? नाही, मी उद्याच प्रेस कॉन्फरन्स करते, म्हणजे सगळ्या जगाला कळेल की ती किती क्रूर बाई आहे आणि तिने काय काय केलंय ते. एवढं मोठं सक्सेस मिळालं म्हणून सगळेजण तिचं कौतुक करतायत ना, पण ह्या सक्सेस पाठीमागचं काळं सत्य ती सगळ्यांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. दिसायला मोठी बिझनेस वुमन दिसते, पण ती गुंड. आणि या गुंडगिरीची शिक्षा म्हणजे लवकरच तिला अटक होईल. यशोधराचं साम्राज्य संपणार आणि तेही मीच संपवणार, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने. उद्या तुमच्या चॅनलचे जे जे प्रतिनिधी आहेत ना, त्यांना सगळ्यांना प्रेस कॉन्फरन्स मध्ये पाठवा. गॉट इट? शानू बेबी, डोंट क्राय. मम्मा आहे ना. अजिबात काळजी करू नकोस. उद्या त्या यशोधरा सरनाईकचा मुखवटा मी कसा उतरवते बघच. तिचा विद्रूप चेहरा सगळ्या जगासमोर आणणार आणि तुला न्याय मिळाल्याशिवाय तुझी ही मम्मा शांत बसणार नाही. शांत हो आधी, चल आणि शांतपणे झोप जा. म्हणजे आपण उद्या मीडिया समोर जाणार आहे? हो, ऑफकोर्स. मग मला झोपायलाच हवं, नाहीतर माझे डार्क सर्कल्स दिसतील. नाहीतर ते कॅमेऱ्यावर छान पण नाही दिसणार ना माझा फेस.